या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सोनम वांगचुक यांनी विनंती केली आणि त्यानंतर तब्बल 48 तासानंतर दिपकेंनी उपोषण सोडलंय। अभिजित यांनी हा चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, कारण जे क्रूर सरकार आहे त्या सरकारकडे संवेदना नावाची गोष्ट नाही। एक वेळ ब्रिटिश गव्हर्नमेंट परवडलं, परंतु ज्या क्रूरतेने आणि ज्या असंवेदनशीलतेने सध्या सरकार प्रश्न हाताळण्यापेक्षा प्रश्नांना मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यासोबत कुठल्याही लोकशाही तंत्राने आता लढणे खरेच शक्य असेल का याचा विचार करावा लागेल। अगदी, पण आपण या ठिकाणी 1 महिना बसावं लागलं तरी बसू, पण आंदोलन मात्र कायम ठेवू अशी भूमिका दिपकेंनी घेतली आहे। हो, 1 महिना बसावं लागलं तरी बसू असं म्हणत त्यांनी 20 मला वाटते जवळपास 24 दिवस काढलेतच ना। पण या 24 दिवसामध्ये सरकारने काय केलं? पांढऱ्या कपडा घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी सोनम वांगचुक यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पांढरा कपडा कधी वापरला जातो? त्या दिवशी सरकारने त्या पांढऱ्या कपड्यामध्ये भारतीय लोकशाहीचा मुडदा जणू उचलायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे अशा सरकारला लोकशाहीची तंत्र खरंच किती कळतात हे आता सगळ्या जगाच्या समोर उघड झालेलं आहे। आणि ज्या काही पद्धतीने ही कारवाई झाली याची फक्त भारतात नाही, याची आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या निंदा होत आहे। अगदी ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांच्यावर जी काही कारवाई झाली त्यावर आता केवळ देशातूनच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटतायत असं सुषमा अंधारे म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।